ह्याच्यात तुम्हाला सांगतो, ह्याच्यावरती सिरीज नंबर बघा 1900 रुपये प्राईज आहे, पण आपल्याला हा 1600 रुपयामध्ये भेटलेला आहे फक्त ॲमेझॉनवर. 1600 का. तर गाईज हा चार्जर आहे आणि हा ओरिजिनल आहे, बघू शकता ॲपलचा सील आहे. पण तुम्हाला डाऊट आला असेल की हा खरंच ओरिजिनल आहे की नाही. इथे R नंबर असतो. हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? तर आपण पुन्हा एकदा घेऊन या टेकच्या चॅनलवर. टेक म्हणजे ब्लॉग चॅनल आहे, पण आपण आज अनबॉक्सिंग घेऊन आलेलो आहे. तर अनबॉक्सिंग आहे ॲडॅप्टर फीचर. याच्यामध्ये ॲडॅप्टर आहे आयफोनचा, ओरिजिनल ॲडॅप्टर आहे. तर अनबॉक्सिंगचं असं काही हे नव्हतं, प्लॅन होता, पण मी आयफोन घेतलेला आहे. थँक्यू आयफोन घेतल्याबद्दल. म्हणजे तुम्ही तिकडून कॉंग्रॅच्युलेशन बोलसाल ना. तर आयफोन 15 प्लस घेतला आहे मी. तर ह्याची आता अनबॉक्सिंग करू, कारण की आयफोनला ओरिजिनल चार्जर लागतो. कारण की आयफोन क्लेम करतो की 20 वॅटपर्यंत त्याचा चार्जर असतो, आणि आपले चार्जर आता जरा हायटेक झालेले आहेत. तर ॲपलचा चार्जर लावा. त्याच्या पाठचं कारण मी सांगतो, बॅटरी हेल्थवर परिणाम होतो. तर आता पहिला आपण अनबॉक्सिंग करूया. तर ह्याला काय कैची विचीची गरज नाही वाटत मला, मी हाताने फाडतो. याची 1 वर्षाची वॉरंटी आहे. मेन म्हणजे काय, हा बघा चार्जर. तर गाईज हा चार्जर आहे आणि हा ओरिजिनल आहे, बघू शकता ॲपलचा सील आहे. जसं आपण ॲपलची अनबॉक्सिंग करतो तसंच 20 वॅटचा सी टाईप. पहिला लाईटनिंग याचा, हे बघा 20 वॅट सी टाईप पॉवर अडॅप्टर. तर ह्याच्यात तुम्हाला सांगतो, ह्याच्यावरती सिरीज नंबर बघा 1900 रुपये प्राईज आहे, पण आपल्याला हा 1600 रुपयामध्ये भेटलेला आहे फक्त ॲमेझॉनवर. 1600 का 1500ला भेटला आहे, पण मी फास्ट डिलेवरी मागवली, ते 100 रुपये एक्स्ट्रा घेतले. तर मी आता ह्याचं अनबॉक्सिंग करू. ह्याला तर काय कैची बिची गरज नाही उघडायला, कारण की मी तुम्हाला दाखवतो. ॲपल हा प्लॅस्टिकला प्रमोट नाही करत, पण हा आपण आता अशी अनबॉक्सिंग करूया. वरती घे. आता बघू शकता याची ओपनिंग म्हणजे ग्रँड ओपनिंग. पुस्तके आहेत. हे एक बुक आहे, हे अजून एक बुक आहे. काय लिहिलं आहे काय समजत नाही, हे जाऊ द्या. हे सगळं बाजूला येऊ. हा बघा, हा अडॅप्टर आहे. ॲडॅप्टरच्या वरती कवर पण आहे. आणि हे जे इथूनचा ही सिरीज आहे, ही जर तुम्ही वेबसाईटवर जाऊन सर्च केली तर ओरिजिनल ॲडॅप्टरचा ॲपलचा ब्रँडिंगचा ते पूर्ण स्पेसिफिकेशन येतं. मी तुम्हाला दाखवीन कसं करतात. टाकीन म्हणजे डिस्क्रिप्शनला लिंक टाकीन, त्या लिंकची, जिथे ॲडॅप्टरची ही सिरीज मॅच करतात आणि ओरिजिनल आहे की नाही ते बघतात. आता आपण आपल्या आयफोनला चार्ज करूया. आणि ह्याचं कसं असतं, हा सी टाईप आहे. हा सी इथे लागतो आणि त्या साईडला सी टाईप मोबाईलला लागतो. पहिलाच असायचे USB टाईप, पण ॲपल USB टाईप नव्हता कधीच. हा सी आणि त्या साईडला लाईटनिंग असायचा. तर आता आपण आपल्या फोनला चार्जिंग करून बघूया. आयफोन 15 प्लस घेतलेलं आहे बघा. आता आपण ह्याची करूया अनबॉक्सिंग. बघू शकता अनबॉक्सिंग. चायला मोबाईल कुठं आहे? मोबाईलनी मगाशी शूट करत, आता जुन्या मोबाईलनी शूट करत आहे. क्लिअरिटी डाऊन झाली असेल. तर असा हा ब्लॅक कलर घेतलेला आहे. ह्याच्यावरती मी ते एक प्रोटेक्शन म्हणून लावलेलं आहे, इथं दिसत असेल पान निघलेलं त्याचं. असं ब्लॅक कलरमध्ये 15 प्लस घेतलेला आहे बघा. ते असं जाम टेन्शन होतं गाईज, चार्जरच नाही भेटत ओरिजिनल. सगळे डुप्लिकेट वापरतात 600 रुपयाची, आणि त्यांची बॅटरी हेल्थ 6 महिन्यानंतर ते 7 महिन्यानंतर 80-82 आलेली आहे. पण मी माझ्या मित्राचं ऐकलं,
त्यांनी ॲपलचा ओरिजिनल चार्जर घेतला 2000चा, 1000 रुपये एक्स्ट्रा टाकले. पण फायदा काय झाला, 2 वर्ष झाले मोबाईलला त्याचा, अजून बॅटरी हेल्थ 99 परत आहे. सी टाईप आहे, हा सी टाईप ह्याच्यात जातो डायरेक्ट. आणि ह्याचा ओरिजिनलचा तुम्हाला दाखवतो, आवाज येतोय बघा, याची ओरिजिनलची ओळख आहे. गाईज ही ॲपलची ओरिजिनल केबल आहे आणि ह्या केबलची प्राइस पण 2000 आहे आणि याची पण 1900 आहे. 1800 का 1700 पर्यंत भेटते केबल. ही ओरिजिनल केबल आहे, बॉक्समधून भेटलं म्हणून ओरिजिनल आहे. आता आपण ह्याला याची पण अनबॉक्सिंग करूया बघा कसं काय गुंतवलेलं आहे. ही अशा प्रकारे केबलची पण अनबॉक्सिंग झालेली आहे. आणि बघू शकता एवढी मोठी वायर आहे, ही C2C आहे. आणि हिची जरा क्वालिटी पहिल्यापेक्षा जरा एकदम नाही, एकदमच चांगली केलेली. पहिल्याचं माहिती आहे ना, तर प्लॅस्टिकचं असायचं, तर धाग्यांचं आता हे. पहिल्याची क्वालिटी ही निघून जायचं लब्बर, एका हप्त्यामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये खराब व्हायचं. तर आता आपण मोबाईल चार्जिंगला लावून बघूया. त्यासाठी इथं डब्बा आणूया. तर गाईज आपण एक्सटेन्शन आणलेलं आहे. तर आता आपण ह्याला पॉवर प्लग करून बघूया. इथे कॅमेरा ना वगैरे, इथं पण आवाज येतो. आणि हा कनेक्ट झालेला आहे चार्जर. कसा वाटला आपली अनबॉक्सिंगची व्हिडिओ? थांबा मी दुसऱ्या मोबाईल शिफ्ट करतो. तर गाईज एवढी अनबॉक्सिंग केली आपण, पण तुम्हाला डाऊट आला असेल की हा खरंच ओरिजिनल आहे की नाही. इथे R नंबर असतो, तो नंबर आपण टाकून सर्च मारतो, तिथे दिसू शकतं. पण जो ओरिजिनल प्रोडक्ट असतं त्याचा R नंबर आणि या बॉक्सचा R नंबर सेम असतो. तर तुम्हाला दाखवतो. तर बॉक्सचा नंबर बघा, हा इथे आहे रजिस्टर नंबर, मागं की कॅमेरा, हा बघा झूम मार, हा नंबर आहे. आणि हा ॲडॅप्टरच्या या साईडला असतो आहे बघा, खालच्या साईडला, हा पण सेम आहे, हा नंबर आणि बघा हा नंबर. तर ही ओरिजिनलची ओळख आहे. तर गाईज कशी वाटली आपली अनबॉक्सिंगची व्हिडिओ? आपण माणसांना खरं काय आणि खोटं काय ते सांगण्याचा प्रयत्न केला. हे जेन्युइन प्रोडक्ट वापरा, कारण की बॅटरी हेल्थ डाऊन झाल्यानंतर, बॅटरी खराब झाली तर आयफोनचा खर्च तुम्हाला माहिती आहे, 10,000 रुपये तर खर्च लागतील बॅटरी चेंज करायला. त्यापेक्षा 2000चा चार्जर घ्या आणि चांगला वापरा. बॅटरी चार्ज करताना पण 80, 58, 80, 85पर्यंत चार्ज करा मोबाईल, किंवा 95पर्यंत करा. फुल 100% चार्ज ना करू, कारण की लिथियम बॅटरी आहे. तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. असे आपले मराठी व्हिडिओ, टेकी व्हिडिओ, म्हणजे टेक चॅनलवाले टेकी. तर हा फोन घेतला, फोनची अनबॉक्सिंग नाही केली, कारण की माझा बड्डे होता, बड्डेच्या टायमालाच फोन घेतलेला आहे. तर अजून काय दुसरा काय आणलं आम्ही चॅनलवरती तर अनबॉक्सिंग करू. जसं हा चार्जरला नाही सोडला आम्ही. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.